नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर कर्जमाफीचा जी आर आलेला आहे आणि कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान यासाठी कोण पात्र कोण अपात्र याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। संपूर्ण माहिती त्या जी.आर मध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्ही शेवटपर्यंत समजून घ्या। याच्यामध्येच तुम्हाला कळणार आहे की कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र, किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कसा मिळणार, संपूर्ण माहिती या शासन निर्णयात आलेली आहे। बघू शकता शासन निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 कधी काढण्यात आलेला शासन निर्णय, तर आज 2 जून 2026 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता बघू शकता याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये सर्व काही सांगितलेलं की महाराष्ट्र शेतकऱ्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळी, अतिवृष्टी व महापूर याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते। या पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शेती कर्जाची मदतीची परतफेड करू शकत नाहीत। असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होत नाही। शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना 2017 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केलेली आहे। तर त्याच्यानंतर आता खाली बघू शकता, आपण डायरेक्टली आता खाली मेन मुद्द्यावर येऊयात, कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो। त्यामुळे मेन मुद्दे आपण इथे घेऊयात। बघू शकता, दरम्यान 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती। जी शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशांना प्रोत्साहनपर अनुदान देण्या हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल। कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहन लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी, तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली होती। आता त्याच्या याच्यावरून हा शासन निर्णय आज काढण्यात आला की 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। आता काय तर बघू शकता, योजनेचा तपशील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असा आहे। आता कर्जमुक्ती काय, तर ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 बघू शकता, आता इथे तुम्हाला मेन मुद्दा इथे आलेला आहे 1/4/2019 बघून घ्या तारीख, ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेली किंवा अनेक बँकाकडील व सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासहित रक्कम 2 लाख पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, म्हणजे किती जमीन आहे हे विचारात न घेता त्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती लाभ देण्यात येईल। हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे। तर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल। आता याच्यानंतर तुम्ही ते खाली बघू शकता, दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे 1/4/2019 ते 30/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्ज रूपांतर केलेल्या कर्जातील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व्याजासहित अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल। समजून घ्या, पुन्हा एकदा पॉईंट सांगतो, 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे
पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्ज रूपांतर केलेल्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/6/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत त्यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. आता याच्यानंतर काय आहे बघा, पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन परतफेड 30/9/2025 थकीत असलेल्या 31/3/2026 परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकी रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये कर्ज मर्यादा देण्यात आलेली आहे. आता त्याच्यानंतर इथे एक समझोता योजना काय तेही समजून घ्या, पण त्यापूर्वी जे काही 50,000 अनुदान आहे तेही आपण इथे बघणार आहोत. आता हे बघू शकता 3 नंबरचा पॉईंट इथे महत्वाचा आहे, तो समजून घ्या. 3 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलंय की ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पिकाच्या कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकाकडील कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासहित एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता हे काय, एक वेळ समझोता म्हणजे OTS सदर योजनेमध्ये 1/4/2019 30 तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यामधला मेन मुद्दा आपण बघूयात. त्याच्यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्जाची खात्यातील मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/25 ते 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँकेस संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाखापर्यंत लाभ देण्यात येईल. बघा, ज्यांचं 2 लाखावरती कर्ज आहे त्यांना पहिले ते कर्ज भरायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, अशी एक वेळ समझोता योजना आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एका किंवा अनेक बँकांचे सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील सर्व कर्ज भरायचे, त्यांना 50,000 लाभ देण्यात येणार. कोणाला? ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलाय त्यांना. आता याच्यामध्ये बघू शकता, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व ग्रामीण बँकेकडील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठित अनुदानित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेत लाभ देत असताना अनुत्पादित कर्जांना तारखेनुसार डेट ऑफ NPA खतावणी शुल्क लीडर बॅलन्स निश्चित असलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्यात यावी. आता प्रोत्साहन लाभाचे ते बघूयात. वित्तीय शिथिलता प्रोत्साहन देण्यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 22-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्ष लक्षात घ्या. 2022-23, 23-24, 24-25 यापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत त्यांनी त्यानंतरची असलेल्या त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेवर लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना 25-26 व 26-27 आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. त्यानंतर सन 2023-24, 24-25 या वर्षात घेतलेल्या त्यांच्या विहित कालावधीत पुनर्ता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाचे मुद्दल व्याजासह परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर देण्यात यावी, असं येथे सांगण्यात आलेलं आहे.
आता बघा याच्यात एक मेन मुद्दा आहे, तो म्हणजे योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे, तसेच ॲग्रीस्टॅग आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी असणे अनिवार्य आहे. आता सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी म्हणजे सामायिक क्षेत्रातील कर्जमाफी नाही. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमाफीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी व त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांची देखील सदर योजना लागू राहणार आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नागरी स्थानिक संस्थेचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक. आपण सांगलो होतं की यापूर्वी सांगलो होतं की हेच नियम असणार आहेत. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असलेली व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, एसटी महामंडळ, अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणारी व्यक्ती, निवृत्ती वेतन धारक व्यक्ती, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकारी साखर कारखान्याचे, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनाही याचा लाभ दिला जाणार नाही. योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया, सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. हे असं याच्यात सांगितलेलं आहे. त्यानुसार हा शासन निर्णय आता तुम्हाला समजला असेल. कोणाचं कर्ज माफ होणार, कोणाचं नाही होणार, कधीपर्यंत होणार, कुठपर्यंत होणार, सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा शासन निर्णय जर तुम्हाला बघायचा असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तिथून तुम्ही हा शासन निर्णय संपूर्ण बघू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.